अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आपल्यासोबत काय नेमका कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे दुधाची भेसळ रोखणे ह्याच्यामध्ये दुधाचा भेसळ रोखण्याच्या दृष्टिकोनातून जॉईंट ऑपरेशन माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेला परवा बैठक झाली। त्याच्यामध्ये डेअरी डिपार्टमेंट, दुग्ध विकास विभागाचा, आमचा FDA डिपार्टमेंट आणि पोलीस विभागाचे असे तिन्ही विभाग एकत्रित येऊन दुधामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये भेसळ फार होत आहे आणि त्याच्यामध्ये आपला लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा जे प्रक्रिया जे व्यापारी करत आहेत त्यांना कुठेतरी थांबविणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण MPDA सुद्धा लावण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना काही बेड मिळणार नाही आणि आमचा कलम 28 जर आपण लावलं तर लाईफ इम्प्रिझनमेंटपर्यंत आपल्याला त्याला शिक्षा देता येतो। अशा प्रकारच्या कारवाई पुढच्या कालावधीमध्ये आपण करणार आहोत। मनुष्यबळ जर बघितलं तर तुमच्या डिपार्टमेंटकडे कमी आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही काही पावलं उचलता? नाही, ते मनुष्यबळ करता आम्ही जवळजवळ आमचे जे परीक्षा जे आहे 192 अधिकाऱ्यांच्या परीक्षा झालेल्या लवकर त्यांच्या नेमणूक करण्याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं, त्याचासुद्धा निर्देश त्यांनी दिला। MPSCला सांगा की लवकरात लवकर ह्यांचे अपॉइंटमेंट झालं पाहिजे। 81 आपले जे ड्रग इन्स्पेक्टर्स आहेत त्याच्यासुद्धा आपण मागणी केलेलं आहे की ह्यांचासुद्धा परीक्षा लवकर घ्या आणि ह्यांचासुद्धा नेमणूक झाला पाहिजे आणि बाकीचे जे डेअरी डिपार्टमेंटचे 200 अधिकारी इकडे येणार आहेत त्यात आणि पोर्टरवर सुद्धा आपण काही लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेऊन आणि सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाचा आहे। अजितदादा विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असं तुम्ही सांगितलं, एकंदर म्हणजे काय नेमकी विदर्भामध्ये तयारी राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवण्याची? नाही, मी सांगितलं आहे की 90 जागा आम्ही लढायचा आमचा दादांचा असा प्रकारचा प्रयत्न आहे की 90 जागा आपण लढलं पाहिजे आणि लढून आपल्याला जास्तीत जास्त 100% सीट कसा आणता येईल या दृष्टिकोनातून नियोजन आमचं सुरू झालेलं आहे। आता बारामतीपासून आमचा अभियान सुरू झालेला आहे आणि पूर्ण या राज्यामध्ये आपण फिरणार आहोत। दादा विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे म्हणजे कशा प्रकारे नियोजन राहणार आहे या ठिकाणी पक्षामध्ये? तर नियोजन आमचं सुरू आहे। आता किती जागा इथे लढायचा त्याच्याबद्दल सुद्धा आमचा विचार इथे सुरू झालेला आहे। विदर्भामध्ये जवळजवळ 20 जागा आपण मागणी करत आहोत, ते बसून काय होईल ते ठरवू आपण। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।